तर नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 18/11/2025. तर आज आपण बघूयात की बँक निफ्टीमध्ये आज मार्केटचं कंडिशन कशी राहील. इथं थोडंसं प्रिव्हियस चार्ट बघूया जो की 17 तारखेला बनलाय. 17 तारखेला काय झालंय, मार्केट गॅप ओपनिंग झालं. त्यानंतर मार्केटनं कंटिन्युएशन मध्ये बाईंग साईडचा मोमेंटम केलाय. आता जर हा मोमेंटम आपण मेजर केला तर ऑलमोस्ट हा किती पॉईंटचा मोमेंटम आहे, तर आपण इथं बघू शकतोय की 387 पॉईंटचा मोमेंटम आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण कसं काम करू शकतो. पहिली गोष्ट, मार्केटने जर कंटिन्यू बाईंग साईडचा मोमेंटम केलाय आणि त्यानंतर इथं जर 59,000चा रेजिस्टन्स घेतलाय, तर सिच्युएशन नुसार मार्केटमध्ये इथं ज्यांना बाय करता आलं नसेल, म्हणजे समजा मार्केट जर कंटिन्युएशन मध्ये बाईंग साईडचा मोमेंटम झालाय, इथं ज्यांना बाय करता आलं नसेल, तर लोकांनी काय केलं असेल की रेजिस्टन्स बघून सेलिंग जास्त प्रमाणात केलं असेल. मग अशा सिच्युएशन मध्ये जरी गॅप ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, तर आपण डायरेक्टली इथं बाईंग साईडला काम करू शकतो, असा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे मार्केटची जी कंडिशन आहे ती कशी राहील. समजा इथं ओपनिंग झालं तर मार्केट डायरेक्टली इथं असं मोमेंटम करू शकतं. त्यानंतर समजा जर फ्लॅट ओपनिंग झालं किंवा गॅप डाऊन ओपनिंग झालं तर मार्केट थोडंसं रेजिस्टन्स वगैरे घेईल. इथं थोडंसं ट्रॅप क्रिएट करेल, पुन्हा मार्केटमध्ये बाईंग साईडचा मोमेंटम होईल. तर अशा पद्धतीची सिच्युएशन इथं होऊ शकते. त्यानंतर येतो निफ्टी फिफ्टीच्या चार्टकडे. निफ्टी फिफ्टीच्या चार्ट मध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये कंटिन्युएशन मध्ये बाईंग साईडचा मोमेंटम झालाय. त्यानंतर इथं जर बघितलं, पहिली गोष्ट इथला फर्स्ट ट्रॅप असेल, पण इथं फर्स्ट ट्रॅप क्रिएट झालाय जो की 17 तारखेला मार्केटनं क्लोजिंग प्राइसचा सपोर्ट घेऊन अप्पर साईडचा मोमेंटम केलाय. मग अशा सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये बऱ्यापैकी इथला जो बायर आहे तो चांगल्या प्रॉफिटमध्ये असेल. राहिला 26,000चा ब्रेकआउट झाल्यानंतर जे बायर्स आले असतील त्यांचा प्रश्न. तर मार्केटमध्ये इथं सुद्धा आपण इथं मॉर्निंग सेशन मध्ये एक बाईंग साईडचा 100 पॉईंट्सचा मोमेंटम, म्हणजे ऍज पर बँक निफ्टी 100 पॉईंट्स इथं निफ्टी फिफ्टी मध्ये 50 ते 30 पॉईंट इथं अचीव करू शकतो, असं माझं पर्स्पेक्टिव्ह आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीनं मार्केट वर्क होतंय. आणि प्रोबॅबिलिटी हाय असते की जेव्हा पण अशा पद्धतीचं चार्ट क्रिएट होतोय तर मार्केट डायरेक्टली मोमेंटम करतं, इथं वेट करत नाही. थँक्यू.